जसे शर्ट पॅन्ट ट्राउझर्स जॅकेट्स. या अमरजी परुळेकर या ओनर ऑफ ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर. अमरजी, आपला एक भव्य सत्कार, लेजंड ट्रॉफीचा फेटा आणि पुष्पगुच्छ लोक कधी विसरू शकणार नाही. अमर अकबर अँथनी आणि आमचा अमर परुळेकर जो या संघाला घेऊन यशस्वी वाटचाल करतोय. अभिनंदन अमरदादा. तदनंतर चला मग आता सामन्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद. चांगला फटका आणि 6 धावा मिळतील प्रज्योत आंबेरेच्या विरुद्ध. शेवटी आक्रमण झालंच आणि या षटकाराने पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 8. तर 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण परत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज. धन्यवाद आपका. सुप्रभात दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है बटवाड़ी दत्ताजी साळवी क्रीडांगण पर, जहां पर आप देख रहे हैं अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब प्रस्तुत मैच टाइम स्पोर्ट्स लेजेंड ट्रॉफी 2024. आज का दूसरा मुकाबला ताई पैकर्स प्रभादेवी पालघर, विपक्ष ओमकार गिरगांव. ओमकार गिरगांव की बैटिंग है और बॉलिंग चल रही है इस वक्त ताई पैकर्स की. पहले ओवर के बाद स्कोर है 8 रन. पंकज पालन नए ओवर की शुरुआत करते हुए, बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी उनकी रही थी. ये टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला है पिछले एक साल में. एक अच्छा यूनिट लेकर ऑल इंडिया टेनिस क्रिकेट में, रबर बॉल क्रिकेट में भी एक ताकत बनकर उभरी है ताई पैकर्स. मुंबई और पालघर के खिलाड़ियों का एक अच्छा समन्वय इस टीम में आप देख सकते हैं. और सामने ओमकार गिरगांव, दक्षिण मुंबई की अव्वल दर्जे की टीम है. इस बार ये खूबसूरत पुल शॉट इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, केवल टाइमिंग के बलबूते पर लगने वाला ये भव्य 6. स्कोर है 14. इस पारी में अब तक 2 6 लगे. दोनों बैटर्स ने 1-1 6 मारा है, निखिल जाधव और राहुल ने. पंकज पाटिल का भव्य स्वागत किया गया है वहां पर निखिल जाधव द्वारा. निखिल जाधव टेनिस क्रिकेट आप देखते हैं विक्रोलियंस के लिए खेलते हैं, लेकिन अपनी जो टीम है, होम टीम, इसके लिए जो कमिटमेंट है ये बहुत ज़रूरी है. एंड प्ले फॉर योर साइड. तो बारिश का क्रिकेट ओमकार गिरगांव की जब एंट्री रहती है तो उनका खेलना लाजमी है. महाराष्ट्र शासन ने हाल ही में जो प्रस्ताव पास किया उसके मुताबिक चन्नी रोड स्टेशन को गिरगांव का नाम दिया जा रहा है. इस बार कड़क शॉट है, बॉल आसमान में, और आखिरकार कैच वहां पर ले नहीं पाए थे ओमकार देसाई. काफी दूर से दौड़ कर आए थे. उबड़ खाबड़ जमीन, कीचड़ में दौड़ते हुए आना, इट्स नेवर इजी. स्कोर आगे बढ़ता हुआ 15. आज के पहले मैच में हमने देखा, क्वालिफायर मैच में स्काई राइडर्स ने भव्य विजय हासिल की और पराजित किया. वहां पर अमूल दादा पवार प्रतिष्ठान टीम को भव्य विजय के शिल्पकार रहे थे भावेश शेलार. बढ़िया बॉल, कैच का मौका था विकेट कीपर के पास. बेहतरीन विकेट कीपिंग का मुजाहरा. 70-70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण. चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. 1 रन घोषित किया है अंपायर कल्याणी घोरपड़े ने. बॉलर एंड पर है अंपायर कल्याणी घोरपड़े. स्ट्राइकर एंड पर है अंपायर रोशन खाप ने. थर्ड अंपायर वैभव सावंत. स्कोरर प्राजक्ता देसाई. लाइव स्ट्रीमिंग 70-70 स्पोर्ट्स. चैनल को जरूर सब्सक्राइब करें, बाजू का बेल आइकन दबाएं और वीडियोस, रील्स और शॉर्ट्स को लाइक करें, शेयर करें और 70-70 इंस्टाग्राम पेज को भी फॉलो करें. ऊपर उठती हुई गेंद और विकेट कीपर के पास
आइए हमारे साथ उपस्थित होने जा रहे हैं नवनाथ जी दड़वी, अक्षर चित्रकार। आपका नाम कोई भी हो, आपके नाम को गणपति बापा के अंदर वो इस तरह ले आते हैं। वाकई में नवनाथ जी, आपके पास जो कला है उसके लिए आपका बहुत बहुत अभिनंदन। स्कोर 17 रन 17 विदाउट एनी विकेट्स। बैटिंग फर्स्ट ओमकार गिरगांव। वाइड बॉल, स्कोर 18 +1 है यानी कि 19। उल्लास मामा कामते हमारे साथ उपस्थित है। चिकन लेग पीस के जरिए पूरी दुनिया में पहुंचने वाले यूके टाइगर ट्रॉफी। और जब भी कभी रास्ते में आप 8787 कार को देखें तो जरूर अंदाजा लगा सकते हैं कि उसमें मामा जा रहे हैं। आदिवासी हेयर ऑयल बहुत ही किफ़ायती दाम पर आपको यहाँ पे मुहैया कराया जाएगा। अगर आप परचेज करने में इंटरेस्टेड हैं जरूर बताइए। चीप एंड बेस्ट एट डिस्काउंटेड रेट, आदिवासी हेयर ऑयल। ओ, वहां पर गिर गए। बारिश के मौसम का यही खास बात है, आपको स्लाइड और ग्लाइड होने के लिए वेट एंड जॉय पार्क जाने की जरूरत नहीं है, यहीं पर आप कर सकते हैं। स्कोर 20। एकनाथ पापळे सर जी, आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वामी शामानंद शाळेचे प्राध्यापक आहेत आणि मोठे क्रिकेटपटू आहेत। आपली उपस्थिती आज आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे। वेलकम सर। हमारे मित्र दिलीप भाई गवस, इनका भी हार्दिक स्वागत है। बहुत अच्छा एंगल बनाकर काटा था अंदर और पंकज पालन अपने ओवर को यहां पर पूरा करते हुए 2 ओवर के बाद स्कोर है 20। पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में 12। एक 6 लगाया है निखिल ने, एक लगाया है राहुल ने। स्टेज पर हमारे साथ उपस्थित है दीपक बाबा हांडे, साई भक्त के रूप में। आज जिस तरह वो सेवा कर रहे हैं, समाज सेवा नहीं, मैं साई सेवा करता हूं। उनके साथ में गुरु भाई सामंत, उल्लास मामा कामथे, श्रीमती उल्लास कामथे, दिलीप भाई गवस। हम बहुत बहुत आभारी है मैच टाइम स्पोर्ट्स, 70-70 स्पोर्ट्स, 7 स्टार डिजिटल, चिकन लेग पीस, सारा स्मैशर्स, भटवाड़ी साई दर्शन, लिटिल वंडर्स क्रिकेट क्लब, भटवाड़ी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, HB स्पोर्ट्स अँड फिटनेस, मात्रेंचा महाराजा सदैव आपल्या पाठीशी उभा, सनाई ग्रुप, दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली, इन सभी का बहुत बहुत अभिनंदन। भोसले पैंथर्स, कुमार रिहान प्रशांत भोसले, ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन, इनका भी विशेष आभार। इट्स ऑल अबाउट रिस्पेक्ट, स्पिरिट ऑफ क्रिकेट। प्रज्योत अंबीरे नए ओवर की शुरुआत करेंगे। प्रज्योत के सामने बैटर है इस वक्त राहुल। ज्यादा ताकत का इस्तेमाल और ये नतीजा वाइड बॉल। स्कोर 21। पहले मैच में भी हमने देखा जिस तरह से निमेश रेडकर और भावेश शेलार ने 55 रन की पार्टनरशिप की थी आज के क्वालिफायर मैच में। दोस्तों, क्वालिफायर मैच कुछ नहीं है, 2 टीमों के बीच में एक क्वालिफायर मैच है जिसकी विजेता टीम, ये 16वीं टीम रहेगी इस टूर्नामेंट की। इस बार क्या बेहतरीन अपर कट लगा दिया है वहां पर, लेकिन केवल 1 रन। बॉल के लेंथ को जल्दी से पकड़ लिया था, जगह पर खड़े खड़े केवल बॉल के पेस का उपयोग किया और 1 रन से स्कोर 22। पारी का तीसरा ओवर 6 ओवर के मुकाबले। मुंबई नहीं, भारत का शायद पहला ऐसा ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट है जिसका पहला बॉल हर साल 8 बजे के पहले किया जाता है। आज भी 7:59 पे पहली बॉल हुई। दीपक बाबा हांडे जो हमारे साथ उपस्थित है, उनके शुभ हाथों से टॉस किया गया और अब वाइड के लिए रेफर किया गया है। थर्ड अंपायर वैभव सावंत। इस टूर्नामेंट का पहला पुरस्कार है 2,02,222 रुपए और ट्रॉफी। दूसरा इनाम है 1,01,111 रुपए और ट्रॉफी। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर। वाइड बॉल दिया गया है, सो एक एक्स्ट्रा रन। स्कोर 23।
बिल्कुल लोनावला खंडाला जैसा माहौल है इस वक्त भटवाड़ी में। अगर आप देखें, काय डोंगर काय झाडी आपण बघत आहात भटवाडी। श्रावणचा महिना सुरू आहे, नका पिऊ ताडी आणि माडी। क्रिकेट खेळायचं असेल तर तुमचं स्वागत करते भटवाडी। तो भटवाड़ीला या, मुंबई वाड़ियों का शहर है। वाड़ी पाड़ा ये नाम बहुत फेमस है। काजू वाड़ी, अंजूर वाड़ी, टाइकल वाड़ी, ऐसे ही है भटवाड़ी, कांदावाड़ी, खेतवाड़ी। अंबीरे की फास्ट बॉल थी इस बार, बराबर से टाइम नहीं कर पाए थे, मिस टाइम जरूर हुई, लेकिन विकेटों के पैरेलल जाती हुई गेंद और जहां एक रन को पूरा करने में कामयाब रहे बैटर राहुल बारिश के क्रिकेट के एक बहुत ही बेहतरीन प्लेयर के रूप में जाने जाते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 24, 2 6 लगे इस पारी में और ये तीसरा ओवर चल रहा है। हर ओवर में अगर 1 6 भी लगता है तो 6 ओवर के 6 6 यानी कि 36 वो बनते हैं और 36 और बना दिए तो 72 बन सकते हैं। एक्सप्रेस बॉल, प्रज्योत अंबीरे कंधे का अच्छा इस्तेमाल करते हुए वरोर एक्सप्रेस। पिछले साल बिल्कुल समंदर के किनारे उनका गांव है वरोर और वहां पर उन्होंने एक क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया था और खंभला में माताजी के आशीर्वाद से वो टूर्नामेंट इतना लाजवाब था। स्कोर 24। इस बार क्रीज के कोने से पटकी हुई गेंद, विकेट कीपर ओमकार के लिए थोड़ा टफ टाइम रहा वहां पर। 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 25। 25 रन बगैर किसी नुकसान के। थर्ड ओवर प्रज्योत अंबीरे द्वारा। प्रज्योत अंबीरे ने इसके पहले पहला ओवर किया था, पहले ओवर में 8 रन आए थे उनके। इस ओवर में देखें तो इस वक्त स्कोर है 25, यानी कि 5 रन इस ओवर में आए हैं। सबसे अच्छी बात है कि इस ओवर में कोई 6 नहीं लगा है अब तक। वेलकम संदीप कदम, नौकरी सम्राट। इस बार जगह पर खड़े खड़े, और यहां पर खड़े खड़े जब आप खेलते हैं तो खड़े खड़े वापस भी जाना होगा। धीरज भोईर ने उस कैच को अंजाम दिया और आउट होकर चलते बने वहां पर निखिल जाधव। पहली सफलता प्रज्योत अंबीरे के खाते में आती हुई। इस टूर्नामेंट की एक और ख़ास बात वो ये है कि 2 इनिंग का फाइनल होगा। टेनिस बॉल क्रिकेट में और रबर बॉल के क्रिकेट में शायद हिंदुस्तान का एक ऐसा वाहिद टूर्नामेंट है जिसमें 2 इनिंग का फाइनल होता है। नए बल्लेबाज तरुण बिश्त, इस टीम के कप्तान जो टॉस के लिए आए थे। और बिश्त अब सामना करेंगे वहां पर प्रज्योत अंबीरे का। बहुत ही बेहतरीन कैचिंग टाई पैकर्स प्रभादेवी पालघर टीम द्वारा। तरुण (25 रन की पार्टनरशिप, फुलर लेंथ की बॉल, रैपिड बॉल और ओवर यहां पर मेरे ख्याल से अब पूरा हो चुका है। तो इस ओवर में केवल 5 रन आए। कम खर्चा फुल चर्चा वाला ये ओवर रहा और विकेट लिया, ये एक और बहुत बड़ा बोनस था। हमारे साथ दोस्तों उपस्थित है गोपेंद्र बोहरा, जिन्होंने ओमान के लिए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेला, और हमारे मित्र कमलाकर सोनावले, इनके सुपुत्र करण सोनावले। हाल ही में उन्होंने ओमान के लिए कुछ दिन पहले डेब्यू किया और वो फोटोग्राफ्स फेसबुक पर हमने देखे। हमारे साथ पद्मनाभ प्रभु, अंडर आर्म बॉक्स क्रिकेट के एक बहुत बड़े प्लेयर, इनका शुभ आगमन हुआ है। दिलीप भाई गवस, हमारे काला चौकी के मित्र, इनका भी स्वागत है। कुछ ऐसे दोस्त, मतलब चंद्रकांत शेटे, सुभाष कोलाप्टे और दिलीप भाई गवस, ये बहुत क्लोज फ्रेंड है। 3 जब साथ में है 3 तो बेहतर से बेहतरीन। ऐसे ये 3 दोस्तों का आज संगम होगा। शाम को सुभाष जी आएंगे। वेलकम पद्मनाभ प्रभु। पैडी, आज पैडी और मैडी दोनों ग्राउंड पर है।
नए ओवर की शुरुआत धीरज बोहिर, लूजनर बॉल और अंपायर द्वारा वाइड बॉल। स्कोर नाउ 26 for 1। यह शॉट है लेकिन मिस टाइम हुआ है और एक आसान कैच। प्रशांत ने इस कैच को अंजाम दिया और आउट होकर वापस चलते बने। वहां पर राहुल, दोनों ओपनर्स अब वापस लौटे हैं। 9 पर आउट हुए निखिल और अभी अभी उनके साथी वापस लौटे हैं। राहुल और तरुण बिस्ट के साथ अब एक नए बल्लेबाज को जुड़ना होगा। दस रन बनाकर आउट हुए वहां पर निखिल। नए बैटर है तुषार। नवनाथ दलवी जी हमारे साथ उपस्थित है। अक्षर गणपति सम्राट, तो दीपक बाबा हंडे, उल्लास जी कामते हमारे आज के मुख्य मेहमान, इनको आप देख सकते हैं। मिस टाइम किया, एक और विकेट का पतन होगा। तारीफ करनी होगी यहां पर धीरज की। गुजराती में एक मुहावरा है, धीरज ना फल मीठा, यानी कि सब्र का फल हमेशा मीठा होता है और धीरज मतलब सब्र, और वो सब्र उनके काम में आया और यहां पर कैच आउट कर दिया ओंकार के हाथों धीरज ने। और वापस लौटे वहां पर तुषार, खाता नहीं खोल पाए। देखिए, जीरो बैलेंस वाला जनधन खाता आपके फेवर में, आपके काम आ सकता है, लेकिन 0 रन बनाकर रंधन खाता जो है ये आप चला नहीं सकते। हैट्रिक पर है धीरज और नए बैटर है राम को करना होगा काम। और अब राम भी चलेंगे ऐसा लग रहा है। बस यही फर्क था, वहां पर वो कैच अगर ओमकार लेते तो शायद हैट्रिक हो जाती। धीरज खुद करने गए और वो हैट्रिक हो सकती थी। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर पहुंचा। राम ने वहां पर बढ़िया शुरुआत की है। हमारे साथ हकीम भाई भी जुड़ चुके हैं। हकीम भाई की एक खास बात है, ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज के क्रिकेटर्स को आप च्युइंगम चबाता हुआ देखेंगे। हकीम भाई के मुंह में हमेशा एक च्युइंगम रहता है। च्युइंगम क्रिकेट से गायब हो गया, बट अदरवाइज फिल सिमंस, फिलो वॉलेस, रिकी पॉन्टिंग, विवियन रिचर्ड्स, इनको च्युइंगम के लिए भी याद रखा जाएगा। धीरज की दायरे के बाहर की गेंद रही और वाइड बॉल। हैट्रिक का सुनहरा अवसर खो दिया उन्होंने। स्कोर आगे बढ़ता हुआ 29। इस ओवर में 4 रन आए हैं, 2 विकेटें धीरज लेने में कामयाब रहे हैं। बहुत ही फायदेमंद ओवर रहा है धीरज के लिए। उन्होंने कुछ समय पहले कैच भी लिया था और अपनी टीम के लिए बहुत ही बेहतरीन काम। फुल टॉस बॉल हवा में रही कुछ समय तक, लेकिन पॉइंट का खिलाड़ी काफी पीछे था और ये वजह थी कि 1 रन अब बन जाएगा। स्कोर आगे बढ़ेगा। स्कोर 30 for 3। 9 पर आउट हुए निखिल, 10 पर आउट हुए राहुल, 0 पर आउट हुए हैं तुषार। फॉलो विकेट्स 25, 26 और 26 गुच्छों में विकेटें ली गई है और ये वजह है कि रनों पर रोकथाम लगाने में कामयाब रही है यहां पर गेंदबाजी टाई पैकर्स प्रभा देवी पालघर। धीमी गेंद तरुण के लिए। गेंद की रफ्तार, गेंद का टप्पा, उसकी दिशा, ये तीनों में बहुत ही उम्दा काम धीरज बोहिर का। अलग अलग टप्पा, अलग अलग गति, अलग अलग दिशा, कामयाबी की मोहर लगाते हुए धीरज
बल्ले का निचला सिरा और ओमकार देसाई गलती नहीं करेंगे इस ओवर में। ये तीसरा विकेट तरुण बिस्त निराश करते हुए, कॉट बाय ओमकार देसाई, बोल्ड बाय धीरज बोयर। फोर्थ विकेट गॉन, ओमकार गिरगांव। तो ओवर यहां पर समाप्त होता हुआ। स्कोर है 30 और विकेटें गिरी है 4। पहला विकेट 25 पर, दूसरा 26 पर, तीसरा 26 पर, चौथा 30 पर, 9 पर निखिल राहुल आउट हुए, 10 पर तरुण और तुषार, ये दोनों ने कोई रन नहीं बनाया। नए बैटर है प्रज्ञेश लाड। दक्षिण मुंबई की बात करें तो वाकई में आज ओमकार गिरगांव, जय अम्बे जैसी टीमों को आज हम याद करना चाहेंगे। हाल ही में जय अम्बे टीम द्वारा बहुत ही बेहतरीन अंडर आर्म बॉक्स टूर्नामेंट जय अम्बे चषक का आयोजन किया गया था। तो कल 7वीं खेतवाड़ी में बापा का आगमन होगा। 75th ईयर गणेशोत्सव बस अब कुछ ही दिन पर है और जितने भी गणेश मूर्तिकार भाई हैं उन सभी को शुभकामनाएं देना चाहूँगा। पेड़ से लेके, पनवेल से लेके, मुंबई से लेके, रायगढ़ से लेके, भिवंडी से लेके पालघर तक नया ओवर लेकर आ रहे वीरू बाबरे। एक अच्छा नाम है। हमारे मित्र राकेश तामोरे, इनको भी मैं आज याद करूंगा। पालघर टीम खेल रही है, बहुत अच्छे मूर्तिकार हैं। वीरू बाबरे की नए ओवर की शुरुआत, पारी का 5वां ओवर। स्कोर लड़खड़ाता हुआ यहां पर ओमकार गिरगांव का नियमित अंतराल पर विकेटें गिरी है और विकेट गिराने में जो निरंतरता रही है ये बेहतरीन। पहले 2 ओवर में 20 थे। फ्लाइटेड बॉल थी, इस बार थोड़ी धीमी भी थी। ऑन दी अप खेला जरूर है एक्स्ट्रा कवर की जानिब, जहां पर करण मोरे गेंद को उठाने में कामयाब रहे। अच्छा थ्रो उनका। स्कोर 31 फॉर 4। और ये दिल मांगे मोर, 31 से काम नहीं चलेगा। मोर एंड मोर, ज्यादा रन चाहिए। ताई पैकर्स पालघर ने सब कुछ सही किया है अब तक। ओ धीमी सबमरीन बॉल, क्या वेरिएशन है वीरू बाबरे का। वीरू नाम आते ही वाकई में गेंदबाजी का वीर रस सामने आता है। वीरेंद्र सहवाग, जिनको वीरू के नाम से याद किया जाता है, नजफगढ़ के नवाब, और ये वीरू। आप देख रहे हैं अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित मैच टाइम स्पोर्ट्स लेजेंड ट्रॉफी 2024 मैच नंबर 2। एक और धीमी गेंद, ओहो, कालिया नाक की तरह फुमकारती हुई चली गई ओमकार देसाई के दस्तानों में। वीरू बाबरे चेंज ऑफ पेस बहुत अच्छा कर रहे हैं और सबसे बड़ी बात है कि एक अच्छे टप्पे पर परेशान किया है बैटर्स को। वाइड बॉल +1। ओमसाई बँड्रा, करण धुळे यांनी नाणेफेकसाठी संपर्क साधावा। करण धुळे, ओमसाई बँड्रा। स्कोर 33 फॉर 4 विकेट्स। लेजेंड ट्रॉफी में लेजेंड्स का आज सत्कार होने जा रहा है। श्री 11 और रंजीत पिल्लई द्वारा 50,000 रुपए और भव्य सत्कार आज 2 खिलाड़ियों का होने जा रहा है। शशि ब्राइट के उदय नाबर और रजनी पटेल का। और इस बार ये झकास शॉट, छपरे पर जब गेंद गिरी तो ठंग करके एक आवाज आया, टोंक, और ये 6 के वजह से स्कोर अब 39 रन पर पहुंच गया। जो भी करना है अब मुझे ही करना है। प्रज्ञेश लाड, माझं आडनाव आहे लाड आणि मी गोलंदाजाचा करणार नाही लाड।
थोड़ी तेज बॉल थी। देखिए वीरू अब समझते हुए गति में तुरंत उन्होंने परिवर्तन लाया, तेज बॉल की, ओवर समाप्त किया वीरू बाबरे ने। कुल मिलाकर ओवर समाप्त हुए हैं 5 और 5 ओवर की समाप्ति के बाद इस वक्त जो स्कोर है वो है 39, 39 for 4 ओमकार गिरगांव अगेंस्ट ताई पैकर्स प्रभा देवी पालगर। आज लेजेंड ट्रॉफी को 4 चांद लग रहे क्योंकि भूपेंद्र बोरा जिन्होंने ओमान के लिए क्रिकेट खेला, हमारे लिए बड़े फक्र और इजाज की बात है। करण सोनावले ये खेल रहे हैं इस वक्त ओमान के लिए। दिनेश नाकरानी, अल्पेश रामजानी खेल रहे युगांडा के लिए। उन्मुख चांद और सौरभ नेत्रावलकर खेल रहे अमेरिका के लिए। भारत विश्व गुरु है क्रिकेट में। धीरज बोईर के नए ओवर की शुरुआत और वाइड बॉल। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 पर पहुंचा है, 40 रन्स। भारतीय क्रिकेटरों की फैक्ट्री है। एक बिल्कुल अनयूजुअल स्टांस लेकर वहां पर बैटिंग करते हुए राम ने उठा दिया, रॉकेट हिट और ये गगनचुंबी छक्का। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आ गया, राम छा गया। मेरा नाम है राम और रन बनाना है मेरा काम। मैं गेंदबाजों का करूंगा काम तमाम। स्कोर 46 रन, 4 विकेट के नुकसान पर 16 रन की भागीदारी 5वें विकेट के लिए। तेज बॉल करने का प्रयास और वाइड बॉल। अब यहां पर गेंदबाजों की खैर नहीं। सब कुछ पहले 4 ओवर तक अच्छा रहा, लेकिन 5वें और 6ठे ओवर में थोड़ा सा मैच करवट बदल रही है। 47 और एक्स्ट्रा की संख्या अगर मैं आपको बताऊं तो आप 12 एक्स्ट्रा, 25% के आसपास एक्स्ट्रा रन है। ये जीएसटी से भी महंगा पड़ेगा। इस बार तगड़ा शॉट, वाइड बॉल के बाद वाली कमबैक बॉल पर छपरा तोड़ छक्का। उत्कृष्ट और भव्य शॉट। स्कोर हो गया 53। लड़ने की ताकत दे रहा है राम। यही सबसे बड़ी बात है। हम वहां खड़े होते हैं जहां मसले बड़े होते हैं। जितना बड़ा मसला उतना बड़ा काम। मेरा नाम है राम। राम ने जिस तरह गेंदबाजों की धुलाई की है, वाकई में गेंदबाज भी बोलेंगे भाई राम को बॉलिंग नहीं करनी है। राम को जितना जल्दी हम राम राम कहें हमारे लिए अच्छा होगा, ऐसा बॉलर सोच रहे होंगे। जिस तरह बैटिंग आज उन्होंने की है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी राम ने की है। राम का स्कोर भी आपको जरूर पहुंचाएंगे। 16 पर राम। धीरज अब राउंड द विकेट आते हुए, इस बार बेहतर बॉल थी, छाती की ऊंचाई तक आती हुई बैकफुट पर जाकर उसे खेला है। 2 रन। अनिकेत इसके पहले गेंद को उठा पाते, मुकम्मल करने में कामयाब रहे। स्कोर हो गया 55। 4 खिलाड़ियों के नुकसान पर 25 रन की भागीदारी पहले विकेट के लिए। 25 रन की भागीदारी इस वक्त 5वें विकेट के लिए देखने को मिल रही है। ओमकार गिरगांव भी बिल्कुल यू टर्न ले रहा है। मानो गिरगांव से निकले, कोस्टल रोड की सैर सपाटे करते हुए वापस गिरगांव आ गए, ऐसा मजा ले रहा है ओमकार गिरगांव। 55 फॉर द लॉस ऑफ 4। वी आर इन लास्ट ओवर। एक 5 से 7 रन और चाहिए, 60 और एक फाइट हो जाएगा। दे नीड 60। राम का एक बेहतर शॉट था, लेकिन विकेट कीपर के सर के ऊपर से बॉल चली गई। 1 रन का और इजाफा। स्कोर आगे बढ़ेगा 56 पर। 56 रन 4 विकेटों के नुकसान पर। पहली पारी का आखिरी ओवर चलता हुआ। सेवेंटी के यूट्यूब चैनल पर तमाम हमारे नाजरीन, इनका तहे दिल से इस्तकबाल, खुशामदीद। राम का अनयूजुअल स्टांस और राम ने लपेट लिया है। यह भी होगा गगनचुंबी छक्का। गेंदबाज हक्का बक्का।
स्कोर 62। राम आएंगे तो 22 यार्ड के पिच को सजाएंगे, और राम ने क्या बैटिंग की है आज, रबर स्टैंप वाली बैटिंग। स्कोर इज 62 फॉर 4। 32 रन की पार्टनरशिप और राम की आतिशी पारी, मतलब पटाखे, लक्ष्मी बॉम्ब, सुतली बॉम्ब, रॉकेट, जमीन चक्री, दिवाली जल्दी आ गई क्योंकि राम आ गए। इस बार धीमी गेंद पर धीरज बोईर ने चैन की सांस जरूर ली होगी। ओवर मुकम्मल होते हुए 6, लेकिन राम ने क्या बल्लेबाजी की है, काबिल तारीफ बल्लेबाजी राम द्वारा। 62 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए ओमकार गिरगांव के टाई पैकर्स प्रभा देवी पालकर टीम को 63 रन बनाने हैं, मुकाबला जीतकर अगले दौर में प्रवेश करने के लिए। और आइए तब तक अगले मैच के टॉस के लिए हम चलेंगे। मेरे काबिल दोस्त जिन्होंने आईपीएल में जियो सिनेमा और स्टार टीवी के लिए वर्ल्ड कप की कमेंट्री की, खो खो की कबड्डी उन्होंने कमेंट्री की अल्टीमेट खो खो के लिए, ऐसे हमारे काबिल दोस्त और जिनको आप प्रो गोविंदा में देखने जा रहे हैं कुछ दिन बाद, ऐसे हमारे कमेंट्री के कलंदर कुणाल दाते। धन्यवाद। धन्यवाद हरीश यांनी. आता आपण आजच्या दिवसातल्या तिसऱ्या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. ओमसाई बांड्रा आणि त्यांच्या विरुद्ध स्काय रायडर भटवाडी. मी दिलीपभाई गवस, पद्मनाभजी प्रभू यांना विनंती करेन आणि नवनाथजी दळवी यांना विनंती करेन, अक्षर चित्रकार, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होईल टॉस. प्रसिद्ध अक्षर चित्रकार नवनाथजी दळवी इथे उपस्थित आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. टेल कॉल केलाय ओमसाई बांड्रा टीमचे कॅप्टन आणि येस टेल इट इज. टॉस इथे जिंकलेला आहे करण धुळेने. कारण टॉस जिंकलाय स्काय रायडरने, पहिल्याच मॅच मध्ये बाजी मारली, त्याच्यामध्ये भावेशने चांगली बॅट केली होती, 34 धावांची खेळी त्याने साकारली. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल ओमसाई बांड्राचा? क्षेत्ररक्षण करू पहिले. कसं वाटतंय ओव्हरऑल इथला ॲटमॉस्फिअर, ज्या पद्धतीने तू आता आलाय भटवाडीमध्ये, जिथे लिजंड ट्रॉफी गेली 9 वर्ष तुम्ही पाहताय. 2014ला आपण मुहूर्तमेढ रोवली या स्पर्धेची, लिजंडचा सन्मान होतोय. तू देखील अनेक स्पर्धा सातत्याने आयोजित करत असतो बदलापूरच्या परिसरांमध्ये, परंतु भटवाडीमध्ये आल्यानंतर तुला कसं वाटतंय? अतिशय सुंदर वाटतं, कारण पहिली अशी टुर्नामेंट आहे की जे परफेक्ट टायमाला चालू होते. अशी कोणतीच टुर्नामेंट नाही की जिथे रबरला तरी टाइम टू टाइम चालू होणारी. चला शुभेच्छा आहेत. भावेश, टॉस जिंकला असता काय केलं असतं या मॅच मध्ये? आम्ही पण बहुतेक फिल्डिंगच घेतली असती आणि कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असता. तुला काय वाटतंय चॅलेंजिंग काय स्कोर असू शकतो? कारण पहिल्या मॅच मध्ये 70 धावा तुम्ही केल्या होत्या, 70 धावांचं लक्ष ठेवलं. याही मॅच मध्ये एक चॅलेंजिंग स्कोर झालेला आहे. पार स्कोर काय असेल? विकेटवर बॅटिंग करणं डिफिकल्ट आहे, कारण की विकेट बघितलं तुम्ही तर वर खाली आहे, पुढचा बॉल पण खाली बसतोय, मागचा बॉल पण खाली बसतोय, पुढे येतोय, कधी सांगता येत नाही. पण जो जास्त वेळ बॅटिंग विकेटवर टिकेल तो चांगली बॅटिंग करेल आणि आमचा टार्गेट असेल 60+ ॲटलिस्ट, की आमचे बॉलर ते बीट करू शकतात. चला याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कमीत कमी 60+ धावा इथे करायच्या आणि HB स्पोर्ट्स कडून 11 खेळाडूला या कॅप देण्यात येत आहेत. प्रत्येक टीमसाठी या कॅप आहेत. तर ओमसाई बांड्रा या टीमच्या कॅप्टनला सुपूर्द करण्यात येत आहे. प्रत्येक खेळाडूने कॅप घालूनच खेळायचं आहे. तर नुकताच टॉस झालाय. टॉससाठी ते नवनाथजी दळवी अक्षर चित्रकार उपस्थित होते, त्याचबरोबर पद्मनाभ प्रभू एक प्रसिद्ध पंच आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये, त्याचबरोबर दिलीपभाई गवस क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस केला आणि आता टॉस इथे जिंकलाय ओमसाई बांड्रा या टीमचे कॅप्टन करण धुळेने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. ओमसाई बांड्रा या टीमचे मालक यांना मी आमंत्रित करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपला एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लिजंड ट्रॉफी मध्ये इथे करतोय, कारण प्रत्येक संघ मालकाला इथे एक विशेष सन्मान दिला जातोय. तर आपल्याला विनंती, आपण या आमच्या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल. धन्यवाद.
धन्यवाद. व्हॉइस ऑफ इंडिया हरीशी पंड्या यांचा आवाज तुम्ही ऐकलात. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते. महाराष्ट्रभर भारतभर ज्यांच्या समालोचनाची एक वेगळीच चर्चा असते अशा हरीश पंड्यांचा आवाज तुम्ही ऐकला त्या लिजंड ट्रॉफीमध्ये. आता सामन्याकडे वळूया. फर्स्ट बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा आतमध्ये लागला, बॅटच्या फाईन लेगला जातोय. विकेट कीपर बॉल अडवेल तोपर्यंत एक धाव मिळते अर्नाळ्याच्या प्रशांत गरतला. प्रशांत गरत आणि ओमकार देसाई ही सलामीची जोडी या मॅच मध्ये, जिथे टार्गेट सेट झाले 63. एक चांगलं टार्गेट आहे. फायटिंग स्कोर निर्माण केलाय ओमकार 11 गिरगावने. पहिल्या डावामध्ये थोडासा अडचणीत वाटत होता संघ, परंतु राम गेला मैदानामध्ये आणि रामने चांगली बॅटिंग केली. 25 महत्वपूर्ण धावा केल्यात आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर एक चांगलं टार्गेट सेट झालंय. 63 धावा, 63 टू विन. पहिल्या बॉलवर सिंगल. रत्नेश पहिल्या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी सध्या नक्की सुरू आहे. मगाशी भावेशने चर्चा केली, एवढं सोपं नाहीये फलंदाजी करणं या खेळपट्टीवर, धावा जमवणं या खेळपट्टीवर. परंतु जसजसा तुम्ही वेळ व्यतीत कराल बॅटवर बॉल चांगला येतो, हे रामने दाखवलं. लोअर फुल टॉस बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे आहे, डीप मधून येतोय, काउ कॉर्नर रिजन मध्ये कॅच ड्रॉप. झेल तिथे सोडलाय राहुलने. या कॅचेस कन्वर्ट करावे लागतील, असे झेल घ्यावे लागतील. दबाव जर बनवायचा आहे ताई पॅकर्सवर. आणि ओमकार थोडासा बॅटकडे पाहतोय, एक्झॅक्ट बॉल का ट्रॅव्हल झाला नाही याचा अंदाज तो लावतोय, परंतु शेवटी टायमिंग त्याचं फसलं होतं. राहुलने हा झेल सोडलाय. ओमकारला जीवदान मिळतंय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2. फुलर लेनचा बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट बॉल. पंच इथे सांगतात हा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये रत्नेशची. आणि यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये प्रशांत गरत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली खेळी त्याने साकारली आहे. आर के फ्रीडची स्पर्धा असेल, भिवंडीच्या अनेक स्पर्धा तो गाजवत आलाय. फुलर लेनचा बॉल आता दिशा थोडीशी भरकटलाय, गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 4. 63 धावा जर तुम्हाला डिफेंड करायचे असतील तर या मॅच मध्ये या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. वाईट बॉलवर नियंत्रण ठेवावं लागेल एक्स्ट्राजवर, तर दबाव बनेल. रत्नेश एक चांगला गोलंदाज आहे. या अगोदरचा सामनाही आपण पाहिलाय, स्काय रायडर्स भटवाडीने जिंकला, तर त्यांना ओमसाई बँड्राच्या विरुद्ध खेळायचंय. नुकताच टॉस झाला, करण धुळेने टॉस जिंकलाय ओमसाई बँड्राकडून. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडली. फुल टॉस, यावेळेला चुकीला माफी नाही. समोर मारलाय फटका, लॉंग ऑफला 6 धावा मिळतील. षटकार प्रशांत गरजच्या बॅटमधून. ही खासियत आहे प्रशांत गरजची, बॉलच्या मेरिटवर त्याचे फटके बसतात. तो खेळतो अगदी सरळ व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये. हा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. लिजंड ट्रॉफी 6 आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 10. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती, कारण आज आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 6 षटकांची पर्वणी. अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लब मॅच टाइम स्पोर्ट्स लिजंड ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या दिवसाचा खेळ आज तुमच्या समोर रंगतोय, जिथे पहिला सामना स्काय रायडर्स भटवाडीने जिंकलाय. जेडी जयदीप बोंडिवले सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. स्क्वेअर लेगलाही आपण पाहतोय, ज्या झाडाच्या फांद्या आहेत तर त्या थोड्याशा आतमध्ये आहेत. त्या झाडाला जरी बॉल लागला तरी 6 धावा दिल्या जातील. षटकार घोषित केला जाईल, लक्षात घ्या. पहिलाच बॉल, जरी आवाज येतोय ग्रंटिंग साऊंड या मैदानावर, तो दुमदुमतोय, तरी देखील गती थोडीशी कमीच होती या बॉलवर. ही खासियत आहे. बायचा इशारा अंपायर कडून एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12.
पहिल्या डावामध्ये आपण प्रज्योतला पाहिलं, तो याच पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतो. प्रचंड ऊर्जा झोकतो, शक्ती लावतो आणि असेच गोलंदाज आहेत. जयदीपने देखील टेनिस क्रिकेट विश्व दणानून सोडलंय, गाजवलंय. कमी उंचीचा एक मोठा खेळाडू, उंची लहान आहे परंतु कीर्ती त्याची महान आहे असा खेळाडू. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना समोर असेल फलंदाज ओंकार देसाई. एक जीवदान मिळालंय, राहुलने त्याचा झेल सोडला होता डीप मध्ये. ओंकार देसाईच्या बॅट मधून बॉल जाईल पॉइंटला, थोडासा स्लाइस होत असताना एक सिंगल इथे मिळेल. टायमिंग थोडंसं फसतंय ओंकार देसाईचं, परंतु त्याच्या बॅट मधून ज्या वेळेला फटके बसतील त्यावेळेला मोठमोठे षटकार चौकार येतच असतात. एक मोठा खेळाडू आहे, गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्व त्याने गाजवलंय. मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावा झाल्या स्कोअरबोर्डवर 13, स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. कमी गतीने बॉलला चांगली उसळी प्राप्त झाली आहे, बॉलला चांगला वळवतोय, चांगला कटरचा वापर करत असताना गोलंदाजी करतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. जयदीप बोंडिवले जेडी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. छोटेखानी उंचीचा जरी असला तरी मात्र नेहमीच चांगला खेळ त्याने केलाय. हा वाईड यॉर्करचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल, आणखीन एक डॉट. हा दबाव बनतोय आता ताई पॅकर्सवर. ही खासियत आहे गोलंदाजाची, मिश्रण गोलंदाजीमध्ये आहे, कधी वाईड यॉर्कर कधी कटर. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 13. सलग डॉट बॉल येत आहेत. एकच धाव आली आहे बॅटने या ओव्हरमध्ये. हा थोडासा आपटलेला बॉल होता, आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर आहे खाली. रामने चांगलं जजमेंट दाखवलं, रामने फलंदाजी चांगली केली, रामने आता झेलही चांगला पकडलाय. प्रशांत घरत आउट. चांगला झेल डीप मिड विकेट मध्ये रामचा. जशी उसळी प्राप्त झाली या बॉलला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉडी बॅलन्सही ठीक नव्हतं, डोकं स्थिर नव्हतं, थोडंसं वर गेलं आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं, जे अंतर पाहिजे होतं ते गाठता आलेलं नाहीये. बॉल हवेत राहिला. रामने जजमेंट खूप चांगलं दाखवलं आणि एक चांगला झेल रामने टिपला डीप मिड विकेट मध्ये. तो मात्र तिथे बाद होतोय. जयदीप एकच धाव या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलवर आता धावा येतील. अंपायरचा सिग्नल. एक धाव घोषांकित की दोन? दोन धावा आहेत. येस, तर दोन धावा तिथे मिळतील आणि ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोअर बोर्डवर 15. 2 ओव्हरमध्ये 15 धावा. लक्ष्य या मॅच मध्ये 63 धावांचा आहे. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि 4 ओव्हरमध्ये आता 48 धावा करायचे आहेत. रिक्वायर रन रेट 12. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा कराव्या लागतील ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमला. अमर परुळेकर यांचा संघ आमच्या मुख्य व्यासपीठावर मगाशीच ज्यांचं आगमन झालं होतं असे चिकन लेग पीस फेम उल्हास मामा कामते. आणि सध्या त्या प्रोडक्टची चर्चा भरपूर आहे. असं आदिवासी हेअर ऑइल, त्याचे प्रमोटर ते आहेत आणि त्या आदिवासी हेअर ऑइल आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला उपलब्ध आहे. अतिशय कमी किमतीमध्ये परंतु ओरिजिनल ओजी आदिवासी हेअर ऑइल. तुम्हाला काही समस्या असतील तर नक्की भेट द्या.
तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 15. रत्नेश परत एक वेळा गोलंदाजी करताना दिसेल आणि ही रणनीती पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय. फ्रंटलाईन सीमर 4 ओव्हर टाकतातच, पहिलेच दबाव बनवतात बॅटिंग करणाऱ्या टीमवर. नाझीम गुल्ली देखील आलाय गुजरातमधून ही स्पर्धा खेळण्यासाठी. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं लोन भरपूर दूर जाऊन पोहोचले. शॉर्ट बॉल याही वेळेला टायमिंग फसलंय. स्क्वेअर लेगला बॉल हवेत आहे, डीप मधून फिल्डर जाईल बॉल पर्यंत. ओमकार दुसरा धावेचा प्रयत्न करताना दिसतोय, परंतु एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल. पंच रोशन खापणे यांचा इशारा. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 16. षटक क्रमांक हे 3रं. रत्नेशच्या समोर ओंकार देसाई. एक धाव या ओव्हर मध्ये आतापर्यंत सुरुवातीच्याच पहिल्या बॉलवर. बॉल मध्ये चांगली उसळी प्राप्त झाली आहे, तोपर्यंत बायचा इशारा अंपायर कडून. परत एक वेळा गोशांकी क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय हा बॉल. दबाव आता ताई पॅकर्स प्रभादेवीवर. 63 धावा करायचे, सोपं नाहीये. भावेश ने मगाशीच टॉसच्या वेळेला सांगितलंय, बॅटिंग करत असताना थोडासा वेळ इथे तुम्हाला घ्यावा लागेल, तो व्यतीत करावा लागेल खेळपट्टीवर. त्यानंतर बॅटवर बॉल येतो, फलंदाजी मग सोपी होते, परंतु सुरुवातीलाच काम थोडंसं कठीण आहे. आणखीन एक चांगला बॉल विकेट कीपरने सोडलाय. रनआउटची संधी आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. याही वेळेला बायचा इशारा. म्हणजेच काय टायमिंग फसतंय. ओंकारच्या बॅटमध्ये बॉल आज लागताना दिसत नाहीयेत. प्रयत्न तर तो सातत्याने करतोय मोठे फटके मारण्याचा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. 18 लॉस ऑफ 1 विकेट. प्रशांत घरत आउट झाल्यानंतर दबाव बनलाय. फुल टॉसवर त्याने षटकार मारला होता याच रत्नेशच्या विरुद्ध, परंतु त्याच्यानंतर एकही मोठा फटका आलेला नाहीये. जयदीप भोंडिवलेने कमाल केली. जेडीने मागचं षटक चांगलं टाकलं. चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा दबाव झपाट्याने वाढतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवर. शेवटचा चेंडू या षटकातला. 2 बॉल बाकी आहेत, माफ करा. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही पाहताय. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाइम स्पोर्ट्स लीजंड ट्रॉफी 2024. चांगला फटका. टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर प्रेक्षक बनून राहतील आणि प्रेक्षक तिथे फिल्डर होतील. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार आलाय रोहितच्या बॅटमधून. 7 बॉल मध्ये 7 षटकार मारण्याची किमया गुजरातमध्ये त्याने केली आहे. नामांकित खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये. विशेष म्हणजे बॅटचा स्विंग त्याचा चांगला आहे. चांगले फटके मारण्यासाठी पटाईत आहे आणि त्याच्या बॅटमधून अखेर रत्नेशच्या विरुद्ध हा षटकार आला. टीमची धावसंख्या 25. धावसंख्येला आकार येतोय कारण ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगती पथावर. ओंकार जरी चाचपळत असला तरी मात्र दुसऱ्या बाजूने एक प्रशांतने षटकार मारला, रोहितने षटकार मारला, परंतु जास्त वेळ ओंकारही शांत राहणार नाही. तोही अशा मोठ्या मॅचचा मोठा हिरो आहे. परत एक शॉर्ट बॉल. यावेळेला हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा. 2 धावा मिळतील गोशांकी क्षेत्रात. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 27. आणि आता येणाऱ्या पुढील 3 ओव्हर मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट तोच आहे. 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरला. 18 बॉल आणि 36 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 12ची सरासरी गाठायची आहे. जयदीप बोंडिवलेकडे कॅप्टन जाईल का, त्याच्यासाठी एक शॉर्ट मीटिंग. परंतु जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळायचं ही नम्र विनंती.
येस, परत एकदा जयदीप आपली कॅप पंचांकडे देत असताना कल्याणी घोरपडे आणि रोशन खापने पंचांच्या भूमिकेमध्ये. परत एक वेळा त्याच फ्रंटलाईन सीमरचा वापर इथे करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवर जेडी असेल. या अगोदरच्या ओव्हरमध्ये जेडीने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक फलंदाज बाद केला होता, प्रशांत घरत. याची ती विकेट घेतली होती. गाडी क्रमांक 8634 ओमनी आहे, इको. ती कार आपल्याला तिथून काढायची आहे, नम्र विनंती आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिचेनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. ओमकार देसाईचा फेवरेट आणि पेटन स्ट्रोक येतोय 6 धावांसाठी षटकार. याच्यासाठी मी मगाशी उल्लेख केला होता, ओमकार देसाईला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. चाच पडला परंतु शेवटी त्याच्या बॅट मधून तो षटकार. कमी गतीने टाकलाय बॉल, टॉप एज. स्वतः जेडी खाली आणि जेडी कडून अशा चुका होत नाहीत, परंतु शेवटी त्याने झेल सोडलाय. दुसऱ्यांदा जीवदान मिळाले ओमकार देसाईला. एक झेल सोडलाय राहुलने, एक झेल सोडलाय जेडीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा. सकाळी सकाळी पोह्यांचा नाही तर नशिबाचा नाश्ता करून आलाय ओमकार देसाई असं वाटतंय. 2 जीवदान त्याला मिळालेत, परंतु त्याचा फायदा उचलेल याच्या तीळ मात्र शंका नाहीये. रणधुरंदर आहे हा खेळाडू. मुंबई क्रिकेटची ओळख आहे ओमकार देसाई आणि रोहित त्याच्या बरोबरीने. 16 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत. फुलर लेनचा बॉल होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. ऑन साइडला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल इथे प्राप्त केली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35. 70 स्पोर्ट्सवर तुम्ही या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहताय. HB स्पोर्ट्स कडून प्रत्येक टीमला कॅप दिल्या जातात. पावर्ड बाय मॅच टाइम स्पोर्ट्स. तुम्ही पाहता अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित लिजंड ट्रॉफी, भटवाडीचा मानाचा चषक. यावर्षी कोण ही स्पर्धा जिंकेल, 9व पर्व यात सर्व. 29-17 ही देखील गाडी तिथून काढायची. 29-17 ही नम्र विनंती आहे. जेडीचा परत एक वेळा फिरवलेला बॉल, गती थोडीशी कमी. पंचांचा इशारा लेग बाय, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावर असताना टार्गेट आहे या मॅच मध्ये 63. करंट रन रेट चांगला आहे. रिक्वायर रन रेट देखील आता हळूहळू घसरतोय. फुलर लेनचा बॉल, ओमकार देसाई नाही ठेवणार. प्युअर टायमिंग, सीधी बात, नो बकवास. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ही खासियत आहे ओमकार देसाईची. थोडासा शांत राहिला, परंतु तो नेहमी सांगतो शांत बसायला मी काही संत नाही. हे वादळ आहे, हे लवकर घोंगावतं. सुनामी सारखा उफाळून तो येतो. त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. आता उलटा आणि डबल लागला बॅटला. फिरल्यानंतर बॅट लागली बॉलला. 1 धाव इथे मिळताना दिसेल ओमकार देसाई. असे फटके ओमकार देसाई मारू शकतो. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ताई पॅकर्स प्रभादेवीची धावसंख्या 43. आता धावा करायचे आहेत 12 बॉल मध्ये 20. 12 चेंडू 20 धावा. एक फुलटॉस बॉल कुठेतरी चूक केली जेडीपला, तेच वाटत असेल स्वतःवर, तो त्याचमुळे नाराज होता. 12 चेंडू 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता, परंतु अजूनही ओमकार देसाई मैदानात आहे. 29-17 MH43 आहे. 29-17 म्हणजे नवी मुंबईची गाडी आहे MH43. ती गाडी कृपया योग्य ठिकाणी पार्क करा.
न्यू बॉलर तरुण बिष्ट गोलंदाजी करताना दिसेल. टीमचा कॅप्टन. 12 बॉल मध्ये 20 धावा डिफेंड करायच्यात. ही जबाबदारी कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. ही चांगली गोष्ट आहे. पहिलाच बॉल ओंकार देसाईसाठी बाहेर आहे. अंपायरचा इशारा आहे तो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि तरुण बिष्टने इथे DRS ची मागणी केली आहे. त्याचं मत आहे की हा वाईड बॉल नाहीये. चॅलेंज केले त्याने अंपायरच्या डिसिजनला. टीव्ही अंपायरची मदत. वाईड बॉल. रिव्ह्यू गमावलेला आहे. DRS लॉस्ट. बॉलिंग करणाऱ्या टीमने. एक रिव्ह्यू होता तो तुम्ही गमावलेला आहे. आता तुमच्याकडे DRS उपलब्ध नाहीये. बॉलिंग करणारी टीम ओंकार 11 गिरगाव. समोर ओंकार देसाई. फुलर लेनचा बॉल होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो. राहुलचा सिंगल तिथे मिळते. सोडलेला झेल, मिळालेला जीवदान ओंकार देसाईने दमकम दाखवला. सुरुवातीला चाचपळत खेळत होता परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 45 धावा करायच्यात अजूनही सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल 18 रन. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. फिल्डर आहे खाली आणि रोहितची विकेट इथे मिळवली आहे कॅप्टन तरुण बिष्टने. ओंकार 11 गिरगाव या मॅच मध्ये पलटवार करण्याच्या तयारीत. चांगला झेल टिपलाय तुषारने. न्यू बॅटर करण मोरे. करण मोरेने आल्या आल्या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळताना दिसत आहेत. चांगला पिकअप शॉट पाहिलं. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलला फेकलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये. 6 धावांसाठी षटकार. 50 अप. करण मोरे मागील हंगामामध्ये बेस्ट बॅटर. त्याच्या अगोदर मालिकावीर. या स्पर्धेमध्ये तो राहिला आहे. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. म्हणजेच हे मैदान रास आलंय या खेळाडूला. मागील हंगामामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्याने जिंकला. त्याच्या अगोदरच्या पर्वामध्ये 7व्या पर्वामध्ये मालिकावीराचा पुरस्कार करणने जिंकलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 52 धावा करायच्या अजूनही सामना जिंकण्यासाठी. 11 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 8 बॉल 11. मॅच इथूनही कलाटणी घेऊ शकते. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली स्टंपच्या अगदी जवळून विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. 7 बॉल आणि अजूनही 11 धावा. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल तरुण बिष्टला. मग येईल मजा या मॅच मध्ये. ओंकार देसाई थोडासा शफल झाला. त्याच्यानंतर चांगला ऑफ कटर पडल्यानंतर खाली राहिला. आतमध्ये आला. डॉट बॉल तरुण बिष्टचा. लास्ट बॉल या ओव्हरचा. 7 चेंडू 7 बॉल मध्ये 11 धावा. ओ क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर. यू मिस. आय हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज ओंकार देसाई आउट होतोय. शेवटी मात्र हा डाव अर्ध्यावरच सोडलाय ओंकार देसाईने. तरुण बिष्ट ने महत्वाची विकेट घेतली आहे कारण आता नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. करणने जरी षटकार मारला तरी देखील या मॅच मध्ये अजूनही पिक्चर बाकी आहे. बॉल शिल्लक आहेत आता 6 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. खेळलेलाच नाहीये ओंकार देसाई. सोडून दिला बॉल. आणि यासाठी आपण पंचांकडून ज्या वेळेला गार्ड घेतो एक्झॅक्ट लेग स्टंप कुठे आपला, मिडल स्टिक आपली कुठे आहे, ऑफ स्टंप आपला कुठे आहे, या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ओंकार जास्त शफल झाला आणि त्यानंतर त्याने तो बॉल सोडलाय. तो यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि विकेट गमावली आहे. लास्ट ओव्हर मध्ये जगदीश जाधव गोलंदाजी करताना दिसेल. टीम मीटिंग झाली. निलेश गोलंदाजीसाठी.
तर बॅटर आलाय जगदीश आणि शेवटच्या ओव्हरमध्ये निलेश आमरे गोलंदाजीसाठी. लास्ट ओव्हर, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये 11 धावा करायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. 6 बॉल 11 धावा. पहिला बॉल बॅटची कड आहे, विकेट मिळू शकते. तरुण बिष्ट खाली आणि महत्वाची विकेट. खरं आउट होतोय. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या मॅच मध्ये आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. ताई पॅकेज प्रभा देवीला 11. ओमकार देसाई आउट झाला, त्याच्यानंतर करण आउट झाला. एका पाठोपाठ धक्के बसलेत आणि त्यामुळे आता दबाव. न्यू बॅटर वीरू बाबरे गोलंदाजी मार्कवर. लास्ट ओव्हरमध्ये निलेशने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. महत्वाचा धक्का. या फलंदाजाने हे क्रीडांगण गाजवलंय. मागच्या हंगामामध्ये बेस्ट बॅटर, त्याच्या अगोदरच्या हंगामामध्ये मालिकावीर असा करण मोरेला त्याने बाद केलंय आणि या मॅच मध्ये परत पलटवार केलाय. ओमकार 11 गिरगावने. सामना अजून संपलेला नाहीये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे 11. कंपल्सरी टार्गेट चेस. वीरू एक चांगला यंगस्टर, खेळण्याची संधी मिळाली आहे ताई पॅकर्स मध्ये. अनिकेतने याचा उल्लेख या अगोदरही केलाय. अनेक यंगस्टरला त्यांची टीम प्रमोट करते मोठ्या व्यासपीठावर. शॉर्ट बॉल वीरूसाठी. बॉल हवेत आहे, हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु घोषंकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 2 धावा मिळतील, म्हणजेच अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 4 चेंडू आणि 9 धावा. 4 गेंदे 9 रन. 9 from 4 हे समीकरण आता या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू आणि 9 धावा. चार बॉल आणि 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुढचा बॉल, निलेशचा बॉल हवेत आहे. फिल्डर इथे जज करतोय आणि पाहूया पंचांचा इशारा येतोय. 4 धावा मिळतील. आज चौकार आहे. टप्पा घेतल्यानंतर बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरू बाबरेच्या बॅट मधून येतोय चौकार. शॉर्ट बॉल इथे टाकलाय निलेशने. हीच मोठी चूक केली आहे निलेशने. हा ऍक्शन रिप्ले. त्याला चांगला पूलचा फटका सजवत असताना वीरू बाबरेने चौकार वसूल केल्या. धावा झाल्यात 58 आणि आता 5 करायचे येणाऱ्या 3 बॉल मध्ये. कंपल्सरी टार्गेट चेस. तुम्ही पाहता लिजंड ट्रॉफी अखिल भटवाडी मॅच टाइम स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. पहिल्या दिवसाचा खेळ. 17 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. पहिला क्वालिफाईंग राऊंड तुम्ही पाहिला, त्याच्यामध्ये संघ जिंकला स्काय रायडर भटवाडी. त्यांची मॅच नेक्स्ट मॅच असेल ओमसाईच्या विरुद्ध, बँड्राच्या विरुद्ध. परंतु सध्या वीरू बाबरेच्या बॅटमधून चौकार. 5 धावा अजूनही करायचे आहेत. अपुलचा फटका. चांगलं टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स. आणखीन एक धमाका वीरू बाबरेच्या बॅटमधून. सामना समाप्तीच्या मार्गावर. बॉलला पाठवलं त्याने कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने मॅच फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय ताई पॅकर्स प्रभा देवीने. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. चांगला फटका कव्हर्सला त्याने सजवला आणि हा सामना संपवला. बॅटचा स्विंग चांगला होता. टायमिंगच्या जोरावर बॉल गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना इथे जिंकलाय ताई पॅकर्सने. अभिनंदन ताई पॅकर्स प्रभा देवी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. ही मॅच समरी. ओमकार 11 गिरगाव कडून रामने 10 बॉल मध्ये 25 केल्या होत्या. राहुलने 10, निखिलने 9, प्रज्ञेशने 6. सेकंड इनिंग मध्ये रन चेसिंग मध्ये ओमकार देसाई 18, वीरूने 12 केल्या. रोहित नार्वेकर 11, प्रशांत गरजच्या 8. बॉलिंगवर एक नजर टाकूया. धीरज भोईरने 2 ओव्हर 28 धावा 3 विकेट. प्रज्योत 1 विकेट. राहुलच्या खात्यात विकेट नाहीये. वीरूने गोलंदाजी चांगली केली होती. 1 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि वीरूने हा सामना फिनिश केलाय. वीरू बाबरे ठरले या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला सराव करू नका, बॅटर मैदानामध्ये